रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी यूनियन हमारी ताकद. अशा शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अशा शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हा किरण नाही ना सिव्हिल पेपर हो परीक्षेला का आंदोलन भेटता क्या 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 हम सब महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनचा अरे कोण म्हणता देणार नाही. हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी यूनियन हमारी ताकद. हम सब हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी ताकद. अशा सरकारचं करायचं काय? हमारी यूनियन हमारी ताकद. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. परिचारिका एक तुटीचा विजय असो. परिचारिका एक तुटीचा विजय असो. अरे कोण म्हणता देणार नाही. हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी यूनियन हमारी ताकद. हम सब हमारी यूनियन हमारी ताकद. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. परिचारिका एक तुटीचा विजय असो. परिचारिका एक तुटीचा विजय असो. नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनचा विजय असो. हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी ताकद. अशा शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अशा शासनाचं करायचं काय? खाली डोकं. नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनची आज आमचा जो संप आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननी पुकारलेला आहे 24 तासाचा. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की आमचं सेवा प्रवेश नियम हा आमचा खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले प्रलंबित आहे. त्या दुरुस्ती करून पण मंत्रालयात पडलेलं आहे. तो पुढे तुम्ही सरकावं आणि पदोन्नती जे आहे ते तुम्ही प्रवेश नवीन दुरुस्तीचं वाट न बघता तर आम्हाला सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी. महत्त्वाचे म्हणजे 2007 ला जे शेवटचं पाठ्यनिर्देशक हे पदाची पदोन्नती झालेली आहे ती आता तुम्ही आपलं सेवा ज्येष्ठचे प्रमाणे ज्या BSc नर्सिंग झालेल्या आहे त्यांना तुम्ही हे पदोन्नती ताबडतोब मिळावी. आणि सहाय्यक अधिसेविका PHNI हे पद पण आपले सेवा ज्येष्ठतेनुसार भरावे. नंतर जे आपले 2021ला जे अधिपरिचारिका पद सरळ सेवेरी पदाने भरलेलं आहे ते तुम्ही त्यांची हे परीक्षा न घेता ताबडतोब त्यांची सेवा नियमित करावी. आज 4 वर्ष झालेले आहेत. त्यांना त्या एकाच इन्क्रिमेंटवर जे लागलेले आहेत त्याच इन्क्रिमेंटवर आज ते पगार घेत आहेत. तर आमच्या जे अधिपरिचारिका हे पद जे सरळ सेवेने भरतात त्यांचं तुम्ही परीक्षा न घेता त्यांची सेवा नियमित करावी. नंतर आमचे ग्रामीण रुग्णालयाची जे इंचार्जची पदं आहेत ती पुनर्जीवित करावी. अशा अनेक आहेत. तर आता पुढील आपले हे विशाल सुनार. मी राज्य सरचिटणीस महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन. आपण गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत. कोणत्याही विभागाचे जे प्रमोशन होतात त्याच्यासाठी सेवा प्रवेश नियम महत्त्वाचे असतात. माननीय मुख्यमंत्री यांनी 31/12/2024 रोजी 100 दिवसाचा कृती आराखडा आखलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सर्व विभागाचे जे काही पदोन्नती आहे त्या झाल्या पाहिजे. आमच्या ज्या काही परिचर्या संवर्गाच्या पदोन्नत्या आहे
सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गेल्या 18 वर्षापासून प्रलंबित आहे, तसेच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी आपण संघटनेमार्फत बऱ्याच दिवसापासून लढा देत आहोत. आता 2021 साली सामान्य प्रशासन विभागाने एक पत्र काढलेलं आहे. जर तुमच्याकडे सेवा प्रवेश नियम नसतील, प्रलंबित असतील किंवा त्याची प्रोसेस चालू असेल तर आपण जे काही पदोन्नतीचं GR आहे, मार्गदर्शक सूचना, त्याच्यानुसार पदोन्नती देऊ शकतो. तर मला तुमच्या माध्यमातून सरकारला फक्त एक विनंती करायची आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहे ते सर्व विभागांनी पाळले पाहिजे आणि आमच्या सर्व नर्सेसला तात्काळ पदोन्नती दिली पाहिजे. आपली मागणी पूर्ण न झाली तर आपण पुढचं नेमकं काय? आम्ही कधीही रुग्णास वेठीस धरत नाही आणि आम्ही रुग्ण आमचा केंद्रबिंदू आहे, त्याप्रमाणेच आम्ही सर्व करतो. पण या सरकारने आम्हाला ही एक आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे आणि आमची मागणी शासनापर्यंत तुम्ही पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आमचं राज्यस्तरांचे जे सगळे पदाधिकारी आहे त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही पुढे बेमुदत संप देखील करू शकतो.